ह्या ज्या कंपन्या असतात, फिश मिल म्हणा, फिश प्रोसेसिंग युनिट म्हणा, या संदर्भात एक कॅटेगरी ठरलेली असते गव्हर्मेंटची. तर त्या पाण्याचा प्रश्न आला तर ते पाणी इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन्टमध्ये शुद्ध करून पाण्यात सोडायला हरकत नसते, जर तुम्हाला प्रॉपर परमिशन असल्या तर. त्या ठिकाणी NIO ही भारतीय संस्था आहे, त्याला फुल परमिशन असते की त्याने एक वेळ रिपोर्ट केला आणि जर पाण्यात सोडण्यासाठी एक पॉईंट दिला तर त्या ठिकाणीच त्या कंपनीला पाणी सोडता येतं. तशा पद्धतीची परमिशन NIOची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशिनोग्राफी म्हणतात त्या संस्थेला. तर ती पहिला आम्ही अर्ज केल्यानंतर ती इथे येते आणि रिसर्च करते बोटीद्वारे पाण्याचा करंट, पाण्याचा फ्लो कुठे होतो, कुठे पाणी सोडल्यानंतर काय होतं. त्याच्यानंतर काही पॅरामीटर्स असतात पाणी सोडण्यासाठी. ते पॅरामीटर्स जर आम्ही व्यवस्थित कंपनीद्वारे फॉलो झाले, म्हणजे ETPद्वारे ते पाणी शुद्ध केलं आणि ते पाणी सोडायला कुठचीही हरकत नाही, त्याच्यामुळे कुठच्याही माशांना किंवा इतर प्रवाळ वगैरे असतील त्यांना कोणताही धोका पोचणार नाही, याची प्रिकॉशन पोल्युशन कंट्रोल बोर्ड घेते. ते प्रत्येक महिन्याला ते पाणी आम्ही शुद्ध केलेले चेक करते आणि नंतरच आम्हाला सोडण्याची परमिशन देते. जर त्याच्यात काही प्रमाणात दोष आढळल्यास ती आपल्यावर योग्य ती कार्यवाही करते किंवा आम्हाला सजेशन देते, हे तुम्ही करा, ते तुम्ही करा. त्याप्रमाणे प्रत्येक वेळोवेळी केलेलं आहे. पहिल्यांदा आम्ही ETP प्लॅन्ट केला, जवळजवळ 4 लाख लिटरचा केला. कंपनीच्या कपॅसिटीनुसार तो प्लॅन्ट करायचा असतो. तुम्ही जर 1 लाख पाणी बाहेर टाकणार असाल तर कमीत कमी 1.5 लाख लिटर कपॅसिटीचा तो ETP प्लॅन्ट करायचा. आमचा 4 लाख लिटरचा आहे. प्लस त्याला आता नवीन अत्याधुनिक स्लज त्याच्यात येतो, जाड पद्धतीचा स्लज येतो. तो फिल्टर करण्यासाठी USB ची रचना केली. त्याला प्रचंड खर्च आला. आता यावर्षी जवळजवळ 6-7 महिने तीच डेव्हलपमेंट केली, कारण ही क्युरीज होती ती लोकांकडून आलेली आणि त्याच्यावर आम्ही काम केलं जवळजवळ 8 ते 9 महिने. प्रचंड खर्च केला आणि पाणी शुद्ध करण्यासाठी तो एक एक्स्ट्रा युनिट बसवला आणि त्या पद्धतीने आम्ही कायद्याच्या ह्याच्यात राहूनच, मर्यादित राहून आम्ही ते पाणी सोडलं जातं. आणि हे जे पाणी सोडलं जातं त्यामुळे भविष्य काळात प्रचंड प्रमाणात मच्छीचं ते खाद्य असणार आहे. प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे, त्यांना योग्य त्या प्रमाणात खाद्य मिळणार आहे, प्रचंड प्रमाणात खाद्य मिळणार आहे बारीक स्वरूपात. आणि मच्छीची प्रचंड प्रमाणात समुद्रामध्ये वाढ पण होणार आहे आणि याच्यावर कुठच्याही प्रकारचा इम्पॅक्ट होणार नाही माशांवर. त्याचप्रमाणे अशा भारतामध्ये बऱ्याच कंपन्या आहेत. कमीत कमी 160 ते 170 कंपन्या आहेत. त्या प्रत्येक कंपन्यांचं पाणी ETPद्वारे शुद्ध करून पाण्यात सोडलं जातं. त्याच्यासाठी NIOची त्याला रीतसर परमिशन लागते आणि त्या पद्धतीत परमिशन घेण्यासाठी बऱ्याच संस्था आहेत. उदाहरणार्थ हे आहे CRZ आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. हां, आणि या पर्यटन जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे जर पाईपलाईन करून पाण्यामध्ये सोडलं तर तो पर्यटकांवरती परिणाम असं ग्रामस्थांचा आरोप आहे. नाही, त्याला स्पेसिफिक जर किनाऱ्यालगत ते पाणी आलं ना तर त्याचा इफेक्ट होतो. पण समुद्र एवढा प्रचंड आहे, 70% भूभाग आपला पृथ्वीचा समुद्रात, 71% भूभाग 29% भूभाग आहे आणि समुद्र 70% 71% पाणी आहे. त्याच्यात प्रचंड ह्याच्यात ते शुद्ध केलेलं पाणी सोडलं तर त्याचा परिणाम काहीही होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हवेमध्ये जे प्रदूषण केलं जातं, सोडलं जातं, त्यामुळे नागरिकांना जेवणसुद्धा देखील मुश्किल होतं. काही ठिकाणी वॉमिटिंग देखील होतं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. लोक म्हणू दे, पण गेली 8 वर्ष आहेत, तुम्ही एक तरी वॉमिटिंगची केस आम्हाला दाखवा किंवा त्या पद्धतीचं प्रदूषण झालेलं दाखवा. आमची कंपनी ही कित्येक पटीने चांगली आहे. तुम्ही रत्नागिरी स्टेशनला जावा, त्या ठिकाणी एक फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीचा वास आणि आमच्या फॅक्टरीचा वास याच्यात कॉम्पॅरिझन केलं, कुठच्याही फॅक्टरीचं कॉम्पॅरिझन केलं तर आमची 110% चांगली फॅक्टरी आहे. कंपनी आणि ग्रामस्थांचा वाद गेले किती वर्षापासून आहे तुमच्याबरोबर सुरू आहे साधारणतः?
कंपनीचा वाद हा गेल्या वर्षीच मोठ्या प्रमाणात उफाळून आला, पण त्याला काही सा वेगळा ढंग होता. मी ते बोलू इच्छित नाही, पण ॲक्च्युली हा त्रास आहे ती ठराविक लोकांपुरता मर्यादित आहे, पण बऱ्याच लोकांना ही कंपनी हवी आहे. कारण काय तर या ठिकाणी जवळजवळ 200 ते 300 लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे कंपनी आहे. त्याच्यानंतर ट्रक चालक आहेत, क्लीनर आहेत, ग्रोसरीवाले आहेत, यांचं पण पोट याच्यावर अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे आम्ही याला रेव्हेन्यू बऱ्यापैकी देतो ग्रामपंचायतीला आणि रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. आणि ही जवळजवळ अशा प्रकारची मोठी कंपनी सिंधुदुर्गात एवढी मोठी कंपनी 200-300 कामगार देणारी जवळपास नाही आहे. आणि अशा कंपनीला गव्हर्नमेंट प्रोटेक्ट करत आहे. उद्योगधंदे कोकणात यायला पाहिजे. मग कुठचे येणार? ज्या ठिकाणी जे रॉ मटेरियल अवेलेबल आहे त्याच्यावर आधारितच उद्योग येणार आहेत, ते इतर उद्योग येणार नाहीत. आता आमच्याकडे ऊस कारखाना जर घातला तो चालेल का? तो मच्छीचा कारखानाच चालेल, कारण मोठ्या प्रमाणात मच्छी इथे मिळते. बाहेरून पण जवळच्या गोवा राज्यातून, कर्नाटक राज्यातून, रत्नागिरी, मुंबई इथून मच्छी येते. त्याप्रमाणे हा उद्योग चालतो. दिवसाला 400-500 टनाचं हे आहे आमचं टार्गेट आहे. तर आणि लोकांना मच्छीमारांना भरपूर त्रास सहन करावा लागेल. ही जर फॅक्टरी बंद झाली तर त्यांचे मासे पाण्यात फेकून द्यावे लागतील किंवा त्यांना परवडणार नाही. लांब कुठे नेले ना तर ते 4-5 रुपये पर kg खर्च वाढणार त्याचा. ह्याच्यासाठी ही एक कंपनी आहे. अजून पण एक कंपनी जर इथे तर व्यवस्थित लोकांचं भलंच होईल. मच्छीमार समाजाचं विशेषतः भलं होईल, रोजगार निर्मिती होईल. त्याच्याप्रमाणे प्रचंड प्रमाणात आर्थिक हे होईल, सुबत्ता येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.